तुम्हाला माहिती आहे का भारताचा शोध कसा लागला? तर आज ते आपण जाणून घेऊया. युरोपापासून भारतापर्यंत नवीन सागरी मार्ग पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने शोधून काढला. तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात 20 मे 1498 रोजी उतरला. कालिकतचा राजा त्यावेळी झामोरिन हा होता. 1499 वास्को द गामा पुन्हा पोर्तुगालला परतला व इसवी सन 1500 पेड्रो अल्वारेझ कॅब्रल हा पोर्तुगीज खलाशी भारतात आला. इसवी सन 1502 व्यापारासाठी वास्को द गामा दुसऱ्यांदा भारतात आला. यावेळी त्याने कालिकत, कोचीन, कन्नौर ही व्यापाराची केंद्र स्थापन केली. कोचीन ही पोर्तुगीजांची पहिली राजधानी. 1505 ते 1509 दरम्यान फ्रान्सिस्को डी अल्मेडा याला भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले.